मास्क एक क्लास में एक ही साथ होगा क्या? नहीं हाँ उसके पहले हाँ मागे मागे कि पेट दुख रहा है, पेट दुख रहा है तो उसका उल्टी आ रही थी क्या? अमरावती के मेलघाट क्षेत्र में आदिवासी विद्यार्थियों की तबीयत बिगड़ने का मामला सामने आया है। अमरावती के महर्षि पब्लिक स्कूल में अचानक कुछ विद्यार्थियों को उल्टी, दस्त और चक्कर आने जैसे लक्षण दिखाई दिए। इसके बाद 5 विद्यार्थियों को इलाज के लिए अमरावती के एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया। भोजन से विषबाधा की आशंका जताई जा रही है। फिलहाल अस्पताल में उपचार कर रहे सभी विद्यार्थियों की हालत स्थिर बताई जा रही है। इस बीच अमरावती के सांसद बलवंत वानखेड़े ने अस्पताल पहुंचकर विद्यार्थियों से मुलाकात की और उनकी तबीयत के बारे में जानकारी ली। उन्होंने छात्रों से बातचीत कर उन्हें हिम्मत दी। सांसद वानखेड़े ने स्कूल संचालकों पर गंभीर आरोप लगाते हुए कहा है कि सरकार और स्थानीय प्रशासन उन्हें संरक्षण दे रहा है। उन्होंने महर्षि पब्लिक स्कूल के संचालकों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। मामले में जांच के बाद ही पूरी स्थिति स्पष्ट हो पाएगी। आदिवासी आश्रमशाळात जे काही आज पाहायला आपल्याला मिळते, सर्पदंश असेल किंवा अन्नातून विषबाधा असेल किंवा भूतबाधेचे प्रकार असतील, हे सातत्यानं घडत आहेत आणि त्यावर कुठं अंकुश असावा यासाठी शासन प्रशासनानं ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. शासन प्रशासनानं त्यावर काम केलं गेलं पाहिजे. तर महर्षी पब्लिक स्कूलमध्ये जो प्रकार घडला आहे त्यामध्ये एक विद्यार्थी दगावला सुद्धा आणि एक विद्यार्थी सिरियस आहे. 5 विद्यार्थी या हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. पण याकडे दुर्लक्ष सातत्यानं संस्था चालक असेल किंवा प्रशासन असेल याकडून सातत्यानं दुर्लक्ष होते. ते दुर्लक्ष होऊ नये त्यांची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपण आदिवासीच्या शिक्षणासाठी जो काही शासनाचा संकल्प आहे, शासन जो खर्च करते तो वेळेवर त्याचं इम्प्लिमेंट झालं पाहिजे अशी या निमित्तानं मागणी पुढे येत आहे. नाही ते तर ठीक आहे, म्हणजे एक चांगलंच काम केलं त्यांनी की प्रायव्हेटमध्ये विद्यार्थ्यांना भरती करून त्यांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी त्यांनी चांगलं काम केलं आहे. परंतु ते हे होऊ नये यासाठीच त्यांनी जर प्रयत्न केले असते तर फार चांगलं झालं असतं. निश्चितच या जे काही आदिवासी विद्यार्थी असतील किंवा आदिवासी बांधव असतील यांच्यावर जे काही वारंवार अशा पद्धतीचं होते, अत्याचार होते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असेल त्यावेळेस मी सातत्यानं तो प्रश्न घेऊन मांडत असतो.